मित्रांनो, तर बघू शकता लिंबाळ तांडा आहे येलदरीच्या समोर 4-5 किलोमीटर समजा. तर बघू शकता पूर्ण गावरांमध्ये गायी आहेत. टोटल गावरान गायी आहेत बघू शकता तुम्ही. आत्तापर्यंत इतके एवढ्या गायी कुठंच बघितले नसणार तुम्ही. टोटल गायी आहेत बघू, पूर्ण गावरांमध्ये पण. मामा किती आहे सगळ्या गायी या? पूर्ण गावरांमध्ये आहेत की नाही? किती 100-1 असेल का? जास्त आहे. 200 असतील का? तर बघू शकता मित्रांनो, 200 गायी येतात गावरांमध्ये. पूर्ण गावरांमध्ये 200 गायी बघू शकता तुम्ही. प्युअर गावरान येतात. येलदेच्या थोडंच समोर आलं की लिंबाळ तांडा म्हणून लागते गाव. छोटंसं गाव आहे, रोडवरच, शनगावला जाणाऱ्या रोडवरच त्या गावामध्ये बघू शकता तुम्ही. छोट्याले वासरं वगैरे बघू शकता. किती मस्त वासरं वगैरे. आणि मेन गोष्ट म्हणजे इकडे चरायला आहे, पूर्ण माळ वगैरे चरायला, त्यामुळे टेन्शन नाही. नाही तर एवढे ढोरं समजा सांभाळायचे म्हणजे जोक नाही. तर बघू शकता तुम्ही, पूर्ण माळ रान इकडे चरायला वगैरे टेन्शन नाही समजा. आणि येलदरीचं पाणी असल्यामुळे हे साईडनंच जे येलदरीचं हे पाळू हे येलदरीची त्याच्या पाळीकडे तळ आहे, त्यामुळे टेन्शन नाही पाण्याचं बी. आणि दरवर्षी पाऊस या साईडला थोडा जास्ती असते. दादा कोणाचे तेवढे ढोरं होय? गावातले आहेत काय म्हणलं सगळे ढोर आहे? एका मालकाचे आहेत का सगळ्याचे ढोर आहेत म्हणलं गावातल्या लोकांचे? बरेच्यातले गावरान काय विक्री वगैरे असतात का? नाही. बरं 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 बरं. विकत नाही समजा कोणी? बरं. 2-3 माणसं सांभाळतात तेवढे ढोरं. 200 हे ढोर आहेत पूर्ण. हे गाई गोरे पण पूर्ण गावरांमध्येच आहेत.